असावरी हे असले रंग वापरणे म्हणजे वाह्यातपणा आहे. आय एम सॉरी पण मला हे पटत नाही आजोबा. तुम्ही खूप जास्त हार्श वागताय आईंशी. शुभ्रा गप्प राहा बाळा, नको बोलूस. आधी बोलायची सूट दिलीस ना तू. घरात आल्या आल्या तिला गप्प केलं असतंस तर आज माझ्यासमोर तोंड भर करून बोलायची हिंमत झाली नसती तिची. आणि हे तुझं काय चाललंय असावरी? इथे कुठला कार्यक्रम आहे का? हे कुणाच्या लग्नाला आलेस? अशी नटून थटून उभी असती पुतळ्यासारखी. समोर तुझा सासरा उभा आहे याचं भान आहे का तुला? आई आई ऐका. आजोबा चुकताय हा तुम्ही. आई तुमचं सगळं ऐकतात म्हणून तुम्ही त्यांना असं वागवणार आहात का? गप्प बैस. सोम्या, ए सोम्या, काय झालं आजोबा? तुझ्या बायकोचं काय चाललंय बघ? अवर घालीच्या आगाऊ पडाला. असं बरी काय हिच्या वयाची आहे का भडक कपडे घालून मिरवायला? काही अक्कल आहे की नाही हिला? असावरीची बाजू घेऊन माझ्याशिवाय राहते. शुभ्रा काय चाललंय? आजोबांशी कशाला वाद घालतेस तू? सोम नाही, मी त्यांना फक्त सांगत होते की आता तुझ्याशी वाद घालायला लागणार. आजोबा नाही आहो, तुम्ही आधी प्लीज शांत व्हा. तू आधी गप्प हो. कोंबडीच्या तू काही बोलणार आहेस की नाही? हो शुभ्रा चल. अरे पण सोहम. शुभ्रा आजोबा वैतागलेत, कळतंय ना तुला. मग कशाला वाद घालत बसली तू? चल. सोम एक मिनिट यार, तू काहीच समजून न घेता त्यांची बाजू का मांडतोयस? अगं मी कोणाची बाजू नाही मांडत आहे. मी एवढंच म्हणतोय ते चिडले ना, उगाच नको वाद घालू. हो मग मी सुद्धा तेच म्हणते की तू त्यांना सांगायच्या ऐवजी मला का आत घेऊन चालला होतास? अरे तुला माहितीये ते काय वागलेत? आईंच्या सगळ्या चांगल्या साड्या त्यांना न विचारता त्या वॉचमनच्या बायकोला देऊन टाकल्या त्यांनी. आईना असे रंग वापरायची गरज काय असं म्हणून. ती बोलते तू ऐकून घे. नुसती मांडवलो एवढंच बाकी आहे तुझ्या आयुष्यात. सोहम यावरही तुला काहीच बोलायचं नाहीये का? आत्ता एवढं चुरचुर बोलते. नाही वर्षभरात सगळ्यांच्या टोकर बिरे वाटले तर बघच तू. सोहम यार बोल ना काहीतरी, आजोबांना समजाव ना. मी त्याचा आज्जा आहे, तो काय समजावणार मला? शुभ्रा सोड ना यार, का अडून बसलीये तू? आणि तुम्ही दोघं का वाद घालताय? हे बघ आजोबांना जे सांगायचं आईला सांगू दे ना तिला. शेवटी ऐकायचं की नाही ते आई ठरवेल. ती माझ्या शब्दाबाहेर नाहीये. अहो माहितीये आजोबा, मी तेच सांगतोय तिला. हे बघ शेवटी आई तेच करणार आहे जे आजोबा सांगतायत. आजोबांना एखादी गोष्ट नसेल आवडत ना, आई ते नाही करणार. ती साडी नाही नेसणार आई. अरे हो पण हेच बरोबर नाहीये ना सोहम. अगं पण मला त्यांच्याशी वाद नाही घालायचा आहे. दोन सेकंदाचं काम आहे, इतका का वेळ लागतोय फोटो पाठवायला? मेसेज करतो. काढलास का फोटो? सेंड कर. आई दार उघडा ना. आई प्लीज दार उघडा. आई तुम्ही साडी का चेंज केलीत? अहो मला अभिजित सरांना फोटो पाठवायचा होता. आई आजोबांच्या बोलण्यामुळे खूप हर्ट झालायत ना. मला कळतच नाही त्यांनी साडीचा एवढा इश्यू का केला. आय मीन इतकं रिएक्ट होण्याची खरंच काहीच गरज नव्हती. नाही शुभ्रा, मी चुकले. खरंच मी वाहवत गेले ग. आई आपल्या आवडीचे रंग वापरणं म्हणजे वाहवत जाणं. सिरियसली मला नाही माहित शुभ्रा. मला फक्त एकच माहितीये की आपल्या घरातले मोठे जे सांगतात ना ते नेहमी आपल्या भल्यासाठी असतं. आणि बरोबर आहे बाबांचं. हे असे रंग मी वापरणं म्हणजे खरंच वाह्यातपणा आहे.
आई बाबा बाबा बोला ना माझ्याशी. बाबा मी चुकले. मी खरंच पुन्हा असं नाही करणार कधी. ही साडी तुम्ही घ्या आणि देऊन टाका कोणाला तरी, पण माझ्याशी बोला ना बाबा. हॅलो एव्हरीवन. आता सांगा कशी दिसतेय मी? आसावरीताईपेक्षा हॉट आहे ना मी? बघा बघा. ए सोहम तू सांग, तुझी आई सुंदर आहे की मी? आसावरीताई अगं हे काय नेसलंस? पण बरं झालं हं ताई तू साडी चेंज केलीस. मला घाबरलीस ना? अगं मी तर पार्लर वाल्याला असं बोलावून ठेवलं होतं हेअर आणि मेकअप करायला. तुला हरवायची सगळी तयारी केली होती मी, पण तू तर आधीच हारलीस. काहीतरीच काय ग प्रज्ञा, मी कशी तुझी बरोबरी करेन? असू दे का ताई, मी माफ केलंय तुला. माझं मन खूप मोठं आहे ग. आता परत नाही ना माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करणार. आणि खरं सांगू का तुला, तशा कलरफुल साड्या कॅरी करायला ना तशी कलरफुल पर्सनॅलिटी हवी माझ्यासारखी. बरोबर आहे प्रज्ञा तुझं. मी पुन्हा नाही नेसणार अशा रंगीत साड्या. आई अहो काय बोलताय तुम्ही? यात काही गैर नाहीये. शुभ्रा राहू दे ना, आईला नकोय तर उगाच का फोर्स करते तू? अगं शुभ्रा, तसल्या तडक भडक साड्या ना आसावरी ताईला शोभून नाही दिसत. ए ताई, तू ती साडी नेसायला कोणाकडून मागून आणलीस ग? आईनं तुझ्यासारखी कोणाकडे जाऊन काही मागायची सवय नाही अगं प्रज्ञा. अभिजित राजेने दिवाळीची भेट म्हणून दिली होती ती साडी. त्यांचं मन राखावं म्हणून आईने ती नेसली, एवढंच. अभिजित राजाने दिलीये म्हणून तर इतकी मस्त आहे. हे किती छान आहे ग साडी. हे आसावरी ताई, तू आत्ता काय म्हणालीस? तू अशा भडक साड्या नेसणार नाहीस म्हणून. नक्की नाही ना नेसणार? मग मी नेसेन ही साडी. आजोबा चालेल ना? थँक्यू आजोबा. आणि तसं पण तुझ्यापेक्षा माझ्यावर हा कलर जास्त खुलून दिसेल. लगेच नेसून दाखवते तुला. ए प्रज्ञा, अगं आलेच ग नेसून लगेच. येते येते लगेच आले. वा काय साडी आहे. हा हा एक्सपेन्सिव्ह असणार, टेक्स्चर वरनच कळतंय. 15-20 हजाराच्या खाली तरी नसेल. आता अभिजित राजांचं देणं म्हणजे साधं सुद्धा नसणार. थँक्यू अभि. अरे सर तुम्ही इथे? माझं गिफ्ट पाठवलं नाहीस तुम्हाला, म्हणून ते घ्यायला स्वतः आलो. या ना प्लीज या. शुभ दीपावली दत्ताजी. घ्या तोंड गोड करा. अरे हॅपी दिवाळी सोहम. हॅपी दिवाळी टू यू. तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय. हेडफोन्स आहेत.
सर हॅपी दिवाळी. अहो हे कशाला उगाच. नाही म्हणजे खरं तर मी घेणारच होतो. मी तुला कालच नाही का म्हटलं मला हेडफोन घ्यायचे आहेत. हो नमस्कार करायचा अरे ना. वेडायस का? अरे मित्र आहेस तू माझा. कमान गले लग जाओ यार. हा ओ शुभ्रा, ए तुझ्यासाठी तुझ्यासारखंच सुंदर गिफ्ट आणलंय. आवडतं का सांग मला नंतर. थँक्यू सर. नमस्कार करा. अरे काय काय काहीतरी काय काय हो तुमचा? औक्षवंत हो. तू अजून माझं गिफ्ट मला दिलेलं नाही असं. आणि दत्ताजींसाठी तर एकदम जबरदस्त स्पेशल गिफ्ट आणलेलं मी तरतरी आणणार एकदम जोरदार. हा असं काय आणलंय? काढलंय. ड्रायफ्रुट्स. नाही नको असेल तर घेऊन जातो. नाही एवढी औषध आणली असता तर ठेव. नमस्कार करतो. आयुष्यवंत हो. तुझ्यातला खोडसाळपणा कमी हो. आणि काय गा आसावरी, ते हे कुठे गेलं? काय? शुभ्रा काय गायब झालं की काय? अहो काय म्हणताय तुम्ही? तुझ्या चेहऱ्यावरचं स्माइल. हॅलो. अय्या अभिजित राजे, तुम्ही कधी आला? ते जाऊ द्या, मला हे सांगा ना, तुम्ही दिलेल्या साडीत मी कशी दिसतेय? म्हणजे आसावरी ताईला तुम्ही दिलेली साडी आवडली नाही म्हणून आजोबांनी मला दिली. अच्छा अच्छा, म्हणून तू मला माझं गिफ्ट पाठवू शकली नाहीस का? हे पिंप आलं ना मध्ये. हरकत नाही. दत्तामुळे सॉरी दत्ताजींमुळे परत शॉपिंग करण्याची संधी मिळाली नाही का? अभि येताय का घरी? आमच्या घरचा फराळ खाऊन तर बघा. तू पुढे हो, मी आलोच. खरंच येताय? येऊ ना. अहो या ना, म्हणजे काय, मी फराळाची तयारी करते. हा लवकर कर. चला, मला निघायला हवं. रेस्टॉरंटला जायचंय. सर तुम्ही प्रज्ञाच्या घरी जाताय ना? डोक्यावर पडलोय काय? तुला कटवायसाठी बोललो. ती यायच्या आत सटकतो इथून. चला बाय बाय सोहम. बाय आसावरी. दत्ताजी रोज रात्री 2 ड्रायफ्रुट्स घेत जा. हो जा. हो. आधी तो कंदील काढून टाक खिडकीतला. त्याच्या रंगांनी मला त्रास होतोय. हो बाबा. शुभ्रा लवकर चल, ऑफिसला जायला उशीर होईल. अरे हो जाऊया, पण आधी नाश्ता तर करूया. आजोबा चहा. निघालाच ऑफिसला. कधी कधी देवाला हात जोडले तर देव रागवणार नाही. हो आता पडतच होतो. अरे इथूनच नमस्कार करतोस. हे तुझ्या माहिती आईने गुळाचा शिरा केलाय आज आणि मला तो प्रचंड आवडतो. हो अगं बाबांनाही खूप आवडतो. मला आवडतो असं नाही पण चालतो.
मला हेच हवं, मला तेच हवं असे तुमच्यासारखे नखरे मी करत नाही. साधा माणूस आहे. शुभ्रा, जरा कैरीचं लोणचं दे ना बाबांना, त्यांना आवडतं शिऱ्याबरोबर. हा आणते. कसा झालाय बाबा? छान झालं शिरा. कारखानीसला थोडा देऊन दे, त्याला खूप आवडतो पुरणाचा शिरा. हे घ्या आजोबा. आई, तो शिरा कारखानीस काकांसाठी आहे ना? मग छोट्या वाटीत कोणासाठी काढताय? म्हणजे कुणी पाहुणे येणार आहेत का आपल्याकडे? नाही ग, असं म्हणजे कोणी येणार आहे असं नाही, पण छान झालाय ना शिरा, कोणी आलं तर देता येईल. कुणी आलंच तर म्हणजे अभिजित राजेंसाठी चालू आहे बरं का हे सगळं. काय हे पप्पा, देवाने डोळे दिलेत की बटणं दिलेत? सुनील एवढं महागडं सामान पाठवतो आणि तोडफोड करत बसा तुम्ही. डोळे फुटलेत का तुमचे? बघून चालता येत नाही? जाऊ दे ग सुनबाई, चुकून धक्का लागला असेल ग त्यांचा. ओ मम्मी, तुम्ही गप्पा बसा. उगाच डोक्यात जाऊ नका. मुद्दाम केलंय त्यांनी. नाही ग प्रज्ञा, मुद्दाम का पडेन मी असं इथून जात होतो तर पडला. उगाच नको तिथे तडमडायची काय गरज आहे तुम्हाला? तुमची रूम दिली आहे ना, मग तिकडे का नाही मरत? प्रज्ञा, असं अभद्र नको ग बोलूस. का? तिकडे जाऊन का नाही मरत? यात काय अभद्र आहे? आणि म्हणून लगेच मरणार आहेत का ते? इतकं माझं नशीब चांगलं थोडी आहे. प्रज्ञा, मी तुला सांगून ठेवते हा, असं काहीही बोलू नको. का? प्रभा, तू गप्प बस, काही बोलू नकोस. चूक माझी झाली, मी पाडलं, मी उचलतो सगळं. आवरा लवकर. राहू दे, तुम्ही व्हा बाजूला. तुम्ही नाही, मी ज्यांनी नुकसान केलंय ना तेच उचलतील, कळलं? सर, यावेळेस आपण मुलांसाठी फराळासोबत जी खेळणी देतोय ना, खूप मस्त आयडिया सर. आवडली मला. अरे मग मॅडीची आयडिया आहे ती. बरं चल, लवकर आठवायला हवं, ती मुलं माझी वाट पाहत असतील. हो सर. आणि सर, खूप पुण्याचं काम करताय तुम्ही. अरे मी नाही रे बाबा, पुण्याचं काम ती मुलं करतात. तुला सांगतो विश्वास, तो बॉक्स जेव्हा मी त्या मुलांच्या हातात देतो ना, तेव्हा स्माइल देतात ना, तोड नसते रे. अगदी खरंय सर. पण मला असं वाटतं काहीतरी राहिलंय का वाटतंय मला. लाडू लाडू कुठे आहेत? लाडू? हा सर, काही वेळापूर्वी मॅडी मॅम किचन मधून घेऊन गेलेत. त्या मांजरीने लाडवाचा फडशा पाडला नसेल ना? मॅडी, 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 लपून लाडू काय खातेस तू? मला राहावंच नाही सर. म्हणजे सर, मी स्वतःला खूप समजवलं की नो मॅडी, नो मॅडी, आधी लहान मुलं, आधी लहान मुलं. पण सर, मी पण तशी लहानच आहे ना. तू तर काय लहानच आहेस ग विश्वास. तू म्हणजे एकदम केवढी लहान आहेस तू. हे सर, लवकर लाडू ताब्यात घे. गुड गुड. अरे सर, फार मस्त टेस्टी लाडू आहेत एकदम. हा मग हे तुम्ही करताना त्यापेक्षा एकदम वेगळं आहे सर. कोणत्या दुकानात आणलं सर? दुकानातून नाही आणले, मी बनवलेत. काही काय सर? काही काय काय काही काय मी एक क्वालिफाईड शेफ आहे, मी लाडू बनवू शकत नाही? हो सर, बनवता येतात, पण हा लाडू जास्त चांगला आहे सर. सांगा ना सर, कोणी केला? कोणी केले नाही, मी केले. खोटं बोलता सर. एवढं चांगला लाडू सर तुम्ही. अरे विश्वासने बघितलंय मला बनवताना. विश्वास सांग. मॅम, सरांनीच केलेत लाडू. वाव सर, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्हाला चांगला लाडू करता आला. पण सर, यात ना काहीतरी वेगळं आहे. नाही, लाडू मीच बनवलेत
रेसिपी आसावरीची आहे.